या केकसाठी सगळ्यात जास्त रिक्वेस्ट आल्या होत्या. आज मी तुम्हाला दाखवतोय मुंबई आणि पुण्यामध्ये असलेल्या फेमस पारसी बेकरीमधला मावा केक. हा केक एगलेस असणार आहे आणि 1 किलोची परफेक्ट रेसिपी दाखवीन. याचे सगळे सिक्रेट्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तीच मस्त रिच टेस्ट, लुसलुशीत टेक्स्चर, बेक झाल्यानंतर मस्त असा तांबूस रंग. हा असा मोठा केक किंवा छोटे कपकेक्स पण बनवू शकतो आपण. शेवटी दोघांची कॉस्टिंग आणि सेलिंग प्राइस बद्दल पण बोलू. चला सुरुवात करूया. 3/4 कप पेक्षा थोडंसं कमी दही घेतलेलं आहे आपण, ज्याचं वजन आहे 150 ग्रॅम. नॉर्मल जी साखर असते ती 1 कप घेतली आहे, ज्याचं वजन आहे 225 ग्रॅम. 2 ते 3 मिनिट याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे साखर विरघळायची प्रोसेस सुरू होऊन जाईल. रिफाईंड तेल आणि तूप या दोन्ही गोष्टीचा वापर करू आपण, म्हणजे तेलामुळे सॉफ्टनेस मिळतो आणि तुपामुळे रिच अशी टेस्ट. अर्धा कप रिफाईंड ऑइल जे आहे 100 ग्रॅम. 1/4 कप तूप जे आहे 50 ग्रॅम. तुम्ही विचाराल पूर्ण तूप वापरू शकतो का आपण? हो, नक्कीच वापरू शकतो, पण थंड झाल्यानंतर पण तेलामुळे केक सॉफ्ट राहतो. 1/4 कप बारीक रवा घालूया आपण, ज्याचं वजन आहे 50 ग्रॅम. 1 कप खवा किसून घालूया, ज्याचं वजन आहे 100 ग्रॅम. केकला आणखी थोडं रिच करण्यासाठी घालूया मिल्क पावडर. 3 टेबलस्पून मिल्क पावडर घालूया, ज्याचं वजन आहे 30 ग्रॅम. 1/4 टीस्पून मीठ जे आहे 2 ग्रॅम. 1 टीस्पून वेलची पूड ज्याचं वजन आहे 3 ग्रॅम. इलायचीमुळे मावा केकची जी चव आहे ती आणखीन खुलते. तुम्हाला हवं तर थोडा व्हॅनिला इसेन्स तुम्ही घालू शकता, पण खरं सांगायचं तर इसेन्सची काही आवश्यकता नाहीये. मैद्याला मी आधी चाळून घेतलं होतं. 2 कप मैदा प्लस 1 टेबलस्पून मैदा घालूया, ज्याचं वजन आहे 260 ग्रॅम. रूम टेम्परेचर मध्ये असलेलं फुल फॅट मिल्क याच्यामध्ये आपण अर्धा कप घालूया, ज्याचं वजन आहे 125 ग्रॅम. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गुठळ्या नको राहायला. 3 मिनिट याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये रेसिपी देतोय. हे बघा, याला मिक्स करून घेतलेलं आहे, पण हे मिक्सचर अजून पण घट्ट आहे. याची कन्सिस्टन्सी आणखीन थोडी पातळ रिबिन कन्सिस्टन्सी असली पाहिजे. सगळ्यात शेवटी घालूया 1 टीस्पून बेकिंग पावडर जी आहे 3 ग्रॅम आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा जो आहे 2 ग्रॅम. आता 1/4 कप पेक्षा थोडं कमी दूध याच्यामध्ये घालूया, जे आहे 50 ग्रॅम. टोटल हाय फॅट दूध आपण 175 ग्रॅम याच्यामध्ये घातलेलं आहे. खूप जास्ती याला असं घोटायचं नाहीये. 1 मिनिट याला मिक्स केलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेतलेली आहे. ही आहे बॅटरची परफेक्ट रिबिन कन्सिस्टन्सी. बॅटरचं वजन दाखवतो. हे आहे साधारणपणे 1100 ग्रॅम. बेक झाल्यानंतर मॉइश्चर इव्हॅपोरेट होऊन केक बनेल साधारणपणे 1 किलोचा. ॲल्युमिनियम टीन आपण घेतलेला आहे 8 बाय 8 बाय 2 इंचाचा. याच्यामध्ये परफेक्ट 1 किलो केक बनेल. आपल्याला हवं तर छोटे पेपर कप्स वापरून पण आपल्याला केक बनवता येतील. जास्ती करून मुंबईमध्ये छोट्या कप्स मध्ये मावा केक मिळतात. टीनला तेल लावून मैद्याचं डस्टिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे केक बेक झाल्यानंतर इझिली निघेल. आता बॅटर ओतून घेऊया केक मोल्ड मध्ये. साधारणपणे 65% बॅटरनी मोल्ड कव्हर झालेला आहे. असं जरा बॅटरला लेवल करून घेऊया. अवनला प्रीहीट केलंय 170 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिटासाठी. ओटीजीचे रॉड्स दोन्ही ऑन ठेवले आहेत. सुरुवातीला केक बेक करूया 170 डिग्री सेल्सिअसवर 40 मिनिटासाठी. नंतर टेम्परेचर वाढूया 180 डिग्रीज करूया आणि आणखीन 15 मिनिटासाठी बेक करूया. टोटल बेकिंग टाइम आहे 55 मिनिटं. जर कढईमध्ये बेक करायचं असेल तर प्रीहीट केलेल्या कढईमध्ये मीडियम टू लो फ्लेमवर याला बेक करायचंय साधारणपणे 55 मिनिटं. जर एअर फ्रायर मध्ये बेक करायचं असेल तर 160 डिग्रीजवर प्रीहीट करायचं आहे पहिले 5 मिनिटांसाठी. 45 टू 50 मिनिटसाठी बेक करायचं आहे 160 डिग्रीजवर. मायक्रोवेव्ह मध्ये कन्व्हेक्शन मोडवर 170 डिग्री सेल्सिअसवर बेक करायचं आहे 45 ते 50 मिनिटांसाठी. हे बघा, केक व्यवस्थित बेक झालेला आहे. काढून अर्धा पाऊण तासासाठी थंड करायचं आहे. केक जसं थंड व्हायला लागतो तसे साईड सोडतो. थंड झाल्यानंतर चारही बाजूनी सुरी फिरवून घेतलेली आहे आणि टीन असा उलटा करून याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता गोल्डन क्रस्ट कसा मस्तपैकी तयार झालेला आहे ना. बिलकुल एकसारखा रंग आलेला आहे. केक आता कट करूया. कमर्शियल पर्पजसाठी छोटे जे पेपर कप्स असतात त्याच्यामध्ये बॅटर घालून आपण याला बेक करू शकतो. 50 ग्रॅम बॅटरचे जर आपण कपकेक्स बनवले तर 20 कपकेक्स बनतील. तुम्ही बघू शकता आतलं टेक्स्चर किती स्पॉन्जी आणि मस्त जाळीदार झालेलं आहे. जसं याला मी कट करतोय तसं बटर कापल्यासारखं एकदम स्मूथ कट होत आहे. मुंबई पुण्यामध्ये ज्या ओल्ड पारसी बेकरीज आहेत त्याचे हे कपकेक्स खूप फेमस आहेत. बिलकुल तसेच कपकेक्स आपण आता घरी बनवू शकतो. बस रेसिपी व्यवस्थित फॉलो करा. याचं टेक्स्चर बघूया. याला असं दाबतोय तेव्हा हा बाउन्स बॅक होतोय केक. बघा, तुम्ही बघू शकता रवा घातल्यामुळे याचं जे टेक्स्चर आहे हे आणखीन छान असं ग्रेनी झालेलं आहे. याला तोडून दाखवतो. हे बघा, स्पॉन्जी, सॉफ्ट, लुसलुशीत. खवा, तूप आणि वेलचीची रिच टेस्ट हीच आहे याची खासियत. बघा, केकचं वजन 1 किलो आहे. याच्या कॉस्टिंग बद्दल बोलूया. याची इन्ग्रेडियंट्सची कॉस्ट आहे साधारणपणे 160 रुपये आणि गॅस, पॅकेजिंग, वेस्टेज वगैरे पकडून जाईल 190 रुपये. सेलिंग प्राइस 500 ते 700 रुपयाच्या मध्ये असू शकते, सिटी मार्केट वगैरे स्टडी करून. जर साधारणपणे 50 ग्रॅम बॅटर वापरून जर कपकेक्स बनवले तर 20 बनतील आणि प्रत्येक
कपकेकची कॉस्ट असेल साधारणपणे 10 रुपये आणि सजेस्टेड सेलिंग प्राइस असेल 25 ते 30 रुपये. रूम टेम्परेचरला याची शेल्फ लाईफ आहे साधारणपणे 3 दिवस आणि रेफ्रिजरेटरमध्ये 7 दिवस. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचं पॅकेजिंग करायचंय, ही गोष्ट फार महत्वाची आहे. याच्यामुळे शेल्फ लाईफ वाढतं. घरी बनवत असाल तर थंड झाल्यानंतर केक एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचा आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पर्सनली तुम्ही मला विचाराल ना तर दुधामध्ये असा मस्तपैकी केक बुडून खायला खूप मजा येते. तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.